नमस्कार विद्यार्थी मित्र. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की राज्यसेवा जी नवीन झालेली आहे 2025 पासून तो पॅटर्न कसा आहे, त्याचा अभ्यास कसा करावा याबाबत आपल्याला थोडक्यात आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. पार्ट 1 म्हणून त्याच्यामध्ये सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण थोडंसं त्याच्याबद्दल की काय नेमका रूपरेषा असावी अभ्यासाची या दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये पाहिलेला आहे. आपण पार्ट 2 मध्ये एक स्पर्धा परीक्षेच्याच दृष्टिकोनातून आवश्यक म्हणून काय नेमकं पाहिजे आपल्यामध्ये, तर त्या दृष्टिकोनातून एक पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच म्हणून. तर हे पुस्तक थोडक्यात काय मॅनिफेस्टेशन म्हणतो आपण किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणतो किंवा आपल्याला मिळवायचंय काय याबद्दल जागृत ठेवण्यासाठी हे पुस्तक जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. साधारणतः नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपण पाहतोय लिहिलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत लाखो घरामध्ये हे पुस्तक पोहोचलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांनी स्वतःमध्ये बरेचसे बदलही घडवलेले आहेत. तर हे थिंक अँड ग्रो रिच म्हणजे आपल्याला श्रीमंत होण्यासाठी जे काही आवश्यक डिझायर्स, ज्या शक्ती पाहिजे आहेत, तर त्या दृष्टिकोनातून हे पुस्तक या जगामध्ये सगळीकडेच वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. आपण याच पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला यश मिळवण्यासाठी काय घेता येईल हे किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराकडे काय आवश्यक गुण पाहिजेत हे या पुस्तकामध्ये एक प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. जे श्रीमंत होण्यासाठी आवश्यक बाबी आहेत किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी आहेत, त्याच बाबी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा एक स्पर्धक म्हणून या पुस्तकामधून बऱ्याचशा गोष्टी घेता येतील. तर मी असं म्हणेन की थिंक अँड ग्रो रिचच्या ऐवजी थिंक अँड बिकम अ IAS ऑफिसर किंवा MPSC मधून ऑफिसर होण्यासाठी जे काही आपल्याला मिळवायचं आहे तर ते या पुस्तकामधून मिळवता येऊ शकणार आहे. याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया की आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असताना या पुस्तकामधून काय मिळवायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला यशस्वी होता येऊ शकत आहे. तर हे पुस्तक आपण पाहतोय की 1937 मध्ये, मी तुम्हाला म्हणलं 20व्या शतकाच्या सुरुवातीला पब्लिश झालेलं आहे. तर हे जगामधलं सगळ्यात मोठं इन्फ्लुएन्शियल बुक म्हणून समजलं जातं. या पुस्तकावरती आजपर्यंत लाखोमध्ये प्रती छापल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधून लाखो लोकांना ऊर्जा मिळालेली आहे. तर या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये जवळपास 25 वर्षामध्ये 500 जे काही 500 फॉर्च्यून कंपनीज म्हणतो जगामधल्या, त्या कंपन्यांचे मोठमोठे CEO असतील, त्यांचे मालक असतील, जसे की रॉकफेलर वगैरे त्या काळामध्ये प्रसिद्ध असलेले व्यक्ती होते. तर त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेऊन काय नेमकं त्यांनी काय मिळवलं आणि जे मिळवलेलं आहे ते कशा माध्यमातून मिळवलं या दृष्टिकोनातून एक संकल्पना किंवा एक थॉट जो आहे, एक विचार आहे, त्या आधारावरती हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि हा आधार कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी आहे. कारण काय आहे की यातला जो सगळ्यात महत्वाचा की कन्सेप्ट काय आहे की व्हॉट एव्हर द माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. आपल्याला आपलं जे काही मन म्हणू शकतो, माइंड म्हणत असताना या ठिकाणी डोकं म्हणण्यापेक्षा मन म्हणूया आपण. तर हे जे काही मन आहे, ते मन जे काही विचार करेल ना, ते सर्व काही आपल्याला मिळवता येऊ शकतं. जे कबीरांनी म्हटलेलं होतं की मन के हारे हार है, मन के जीते जीत. तर तसंच आहे की आपल्याही म्हणजे हे पुस्तक 1937ला जरी आलं असलं तरी पण त्याच्यापूर्वीही अनेक संत महांनी सांगितलं गेलेलं आहे. त्यांच्या विचारातून, त्यांच्या अभंगामधून, त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतून सांगितलं आहे, कवितामधून सांगितलं आहे की तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कसं मिळवता आलं पाहिजे. आणि हे पुस्तक त्याच आधारावरती आहे की तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जे काही ठरवाल ते तुम्ही मिळवू शकताय, तुम्ही ते अचीव्ह करू शकताय. फक्त गरज आहे ती म्हणजे पुढल्या ज्या काही महत्त्वपूर्ण आपल्या प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपलची.
आता यांनी सांगितलेले वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत की एखाद्या माणसाला यशस्वी व्हायचं असेल तर काय पाहिजे आहे, त्याला डिझायर पाहिजे, फेथ पाहिजे, ॲटो सजेशन, स्पेशलाइज नॉलेज पाहिजे, इमॅजिनेशन आहे, ऑर्गनाइज प्लॅनिंग आहे, डिसिजन आहे, परसिस्टन्स आहे, पॉवर ऑफ द मास्टर माइंड म्हटलं गेलेलं आहे, मिस्ट्री ऑफ सेक्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणतोय आपण, जे की स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना सगळ्यात महत्त्वपूर्ण आवश्यक गोष्ट आहे. त्याचबरोबर सबकॉन्शियस माइंड म्हणतो आपण, त्याला कसं डेव्हलप करायचं, तर आणि ब्रेन आणि सिक्स सेन्स अशी 13 यांनी एक महत्त्वाचे इंडिकेटर्स म्हणूया किंवा सक्सेस मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणून सांगितलेल्या आहेत. आणि आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवायचं असेल, आपल्याला अधिकारी व्हायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे आहे या दृष्टिकोनातून मी हा छोटासा व्हिडिओ आणतो आहे. हा व्हिडिओ म्हणतो, मला वाटते की आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं या थिंक अँड ग्रो रिचच्या आधारावरती आपण स्पर्धा परीक्षेसाठी काय पाहिजे आहे हे आणत आहोत. अशा पद्धतीचा व्हिडिओ आजपर्यंत तुम्हाला कुठेही पाहायला मिळालेला नसणार आहे, निश्चितच नसणार आहे. हे आपण यामधून पाहूया. कमी अधिक प्रमाणामध्ये जगामध्ये सगळीकडेच यशस्वी आणि अयशस्वी होण्यामधले जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत ते घटक इथं आहेत. तुम्हाला वाटेल की हे माहिती आहे, पण ते माहिती असून उपयोगाचं नाही आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले तरच आपल्याला निश्चित यश मिळू शकतं. अन्यथा माहिती तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला कसं मिळवायचं आहे, यश कसं मिळवायचं आहे, पण सर्वांना मिळतं का? सर्वांना मिळत नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून हे एक व्हिडिओ एक प्रकारे असं म्हणू शकतो की पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच उपयोगाला येऊ शकतोय. तुम्ही जर सातत्यानं अशा पद्धतीनं मोटिवेटेड राहाल तर तो हा मोटिवेशन मधला हा एक छोटासा पार्ट आपण म्हणू शकतो. हा व्हिडिओ काय आहे तर डिझायर, बाबा बर्निंग डिझायर पाहिजे आहे. बर्निंग डिझायर म्हणजे काय? तुम्हाला त्याच्याशिवाय तुमचं ध्येय जे आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं ते गाठल्याशिवाय तुम्हाला झोप येता कामा नये. तुम्ही जे काही टार्गेट ठरवलेलं आहे दिवसाचं ते टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला झोप येता कामा नये. म्हणजे अगदी उठल्यानंतर झोपेपर्यंत प्रत्यक्ष डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे मला फक्त यशस्वी व्हायचं आहे आणि मला ही पोस्ट मिळवायची आहे. हे जर बर्निंग डिझायर असेल तरच यशस्वी होता येऊ शकतं. अदरवाईज दुसऱ्यावरून मोटिवेटेड झालेला, म्हणजे कसं, चल रे बाबा आपण परीक्षेचा फॉर्म भरूया, मित्राने भरलाय म्हणून भरूया, मैत्रिणीने भरलाय म्हणून भरूया, तर तो कधीही यशस्वी होऊ शकत नाहीये. तुमच्यामध्ये स्वतःचा एक बर्निंग डिझायर, स्वतःची महत्वाकांक्षा, स्वतःची इच्छा असली पाहिजे किंवा मला हे मिळवायचंच आहे. कुठलाही यशस्वी अधिकारी कधी होऊ शकतो, किंवा यशस्वी अधिकारी म्हणण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी हा कधी होऊ शकतो कुठलाही उमेदवार, त्याच्यामध्ये त्या पोस्ट मिळवण्याबद्दल बर्निंग डिझायर असली पाहिजे. म्हणजे त्याच्यात धगधगती इच्छा म्हणतो आपण, तर ही धगधगती इच्छा म्हणजे आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर 50-100 मुलांना आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय लक्षात येतं की एक फक्त अभ्यासामध्येच राहतो. एखादा सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तो फक्त अभ्यासाबद्दलच बोलतो, तो फक्त अभ्यासाबद्दलच विचार करत असतो. आणि आपण त्याच वेळेस काही असेही पाहतोय की ते फक्त नावापुरता अभ्यासाला येतात आणि बाकी काही त्यांच्याकडून होत नाही. दिवस असाच वाया गेलेला असतो आणि मग ह्याच्यामध्ये वर्षोनवर्ष जातात. 2025 मध्ये आहोत आपण, मग 26 जाईल, 27 जाईल, 28 जाईल, कधी किती वर्ष घालवले कुणालाच काही पत्ता लागत नाही. म्हणून आपण काय पाहतो, यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढे टार्गेट असतं, त्यांच्या पुढे एक डिझायर असतं, त्यांच्यामध्ये एक इच्छाशक्ती असते की बाबा मला हे मिळवायचंच आहे. आणि मग ते रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र कधी करत नाहीत, म्हणजे दिवसा झोपत नाहीत थोडक्यात, तर ते रात्रीचा दिवस करतात. आणि या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बर्निंग डिझायर पाहिजे, तुमचं क्लिअर सेट गोल पाहिजे, किंवा मला काय मिळवायचं आहे ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे. तर हे सगळं जर असेल तर कुठलाही उमेदवार हा जो आहे तो यशस्वी होऊ शकतो. याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आहे, हे लक्षात असू द्या. कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी अगदी आपण उदाहरण घेतलं तर थॉमस एडिसननी बल्ब तयार करत असताना त्यांच्यामधली जी इच्छाशक्ती आहे, ते जी इच्छा आहे की बाबा हे तयार करायचंच आहे, असं म्हटलं जातं की 1000 वेळेस त्यांनी प्रयोग केले आणि 1000 वेळेस ते फेल झाले, पण म्हणून त्यांनी सोडून दिलं नाही. आणि त्याच्यामध्ये जर सोडून दिलं असतं तर त्यांच्यात ती बर्निंग डिझायर राहिली नसती, किंवा नाही आहे म्हणून त्यांनी सोडून दिलं असतं. ती बर्निंग डिझायर होती
म्हणून आज आपण या झगमगाटामध्ये राहतोय किंवा या रोषणाईमध्ये राहतोय हे लक्षात असू द्या. म्हणून बर्निंग डिझायर असली पाहिजे कुठल्याही गोष्टीची ती मिळवण्याबद्दल. आपण जे काही करतोय त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. आपल्यात बाबा ॲबिलिटी आहे, आपण करू शकतोय हे माहिती असलं पाहिजे. उगीच आपल्याला कुणाचं तरी पाहून आपण करतोय असं नाही आहे. तर आपल्यात खरंच ती ॲबिलिटी आहे का याचाही विचार करून आपल्यात जर आपल्यावरती विश्वास ठेवला आपण, तर आपण निश्चितपणे एखादी गोष्ट करू शकतो. आणि हे विश्वास निर्माण होऊ शकतो कसा, तर ते म्हणजे अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन. अफर्मेशन म्हणजे काय, स्वतःला सातत्यानं सकारात्मक विचार देणं, किंवा मी हे करू शकतोय. जर मी करू शकत नाही हा संशय माझ्यावरच जर असेल, स्वतःवरती असेल, तर आपण काहीच मिळवू शकणार नाही. 100% आहे. कारण मला म्हणतोय की बाबा तू मिळवू शकत नाहीस, मग मीच जर मिळवू शकत नाही ही शंका जर निर्माण होत असेल, तर मग मी पुढे काहीच करणार नाही. आणि मग या दृष्टिकोनातून सातत्यानं अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे सातत्यानं त्याबद्दलची विचार करणं, त्या सातत्यानं आपल्याला त्या गोष्टीबद्दल विचार जे आहेत ते फक्त तेवढेच आले पाहिजे, दुसरं काही दिसता कामा नाहीये. तरच आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळवता येऊ शकतं. तसंच आहे स्पर्धा परीक्षेमध्येही यश मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास पाहिजे. आणि त्याचबरोबर सातत्यानं तुम्ही सकारात्मक स्वतःबद्दल विचार केले पाहिजेत. आज आपण पाहतोय की 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, आजूबाजूचे काही समाज आहे त्या समाजामधून प्रश्न निर्माण होऊ लागतात, विचारायला सुरुवात होते. तुमचा मुलगा काय करतोय, तुमची मुलगी काय करते. आणि हे सगळं पाहायला गेलं तर स्वतःवरती विश्वास असेल, स्वतःवरती जर आपण सातत्यानं आपल्याला समजावून सांगत असू की बाबा नाही तू करू शकतोयस, तरच आपल्याला यामध्ये यश मिळू शकतं, अन्यथा मिळू शकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की यू कॅन, म्हणजे तुम्ही करू शकताय किंवा आय कॅन. तर हे मी करू शकतोय हा विश्वास असेल तरच कुठलीही गोष्ट निर्माण करता येऊ शकते, अन्यथा नाही. पुढलं बघितलं तर प्रिन्सिपल काय आहे, ऑटो सजेशन. जपानमध्ये एक रेल्वेमध्ये बऱ्याचशा दुर्घटना व्हायच्या. मग सातत्यानं दुर्घटना व्हायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक निरीक्षण करण्यात आलं. आणि मग त्याच्यावरती निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात आलं की बाबा पुढं थांबलेला जो गँगमॅन असेल, गँगमॅन म्हणजे रेल्वेचा जो काही कर्मचारी आहे तो, त्याला व्यवस्थितपणे त्या गोष्टीची माहिती होत नाही की नेमकं मागून काय सुरू आहे. आणि मग अशा वेळेस रेल्वेचे ऍक्सिडेंट वाढतात हे लक्षात आलं. मग यातून काय झालं की या ठिकाणी एक सिस्टम अशी करण्यात आली किंवा आपण जोरात मोठ्यानं उच्चारवायचं किंवा आपल्याला ही गोष्ट करायची आहे, मग हे सांगायचं आपण. म्हणजे रेल्वे येत आहे हे मोठ्यानं बोललं की एक प्रकारे आपल्यालाही माहिती होती आणि समोरच्यालाही माहिती होती. तर थोडक्यात काय आहे की रिपीटिंग युअर गोल्स अलाउड इन्फ्लुएन्सेस युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्हाला ते डोक्यामध्ये बसवायचं आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसवायचं आहे. आता कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, माहिती आहे सर्वांना की सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे, वेगळं काहीच नाही तर ते सवयी आहेत. सबकॉन्शियस माइंड म्हणजे इझिली सातत्यानं त्या गोष्टी व्हायला लागणं. म्हणजे उठल्यानंतर आपण ब्रश करायला जातो, त्याच्यामध्ये काही आपल्याला वेगळं काही करावं लागतं का, काही आपल्याला कोणी ब्रश आणून देतं, त्याला पेस्ट लावतो आणि मग सांगतं कोणी ब्रश करा म्हणून मग ब्रश करतो, असं होत नाही. तर ती उठल्या आपण जातो ब्रश करायला घेतो, ही सबकॉन्शियस माइंडमध्ये बसलंय किंवा उठल्यानंतर या व्यक्तीला उठून ब्रशच करायची सवय आहे. एखाद्याला काय उठल्यानंतर पाणी प्यायची सवय आहे, एखाद्याला काय उठल्यानंतर तंबाखू वगैरे खायची सवय असते बऱ्याचदा, तर ही तंबाखू वगैरे खायची सवय आहे. ते ऑटो सजेशन म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्हाला ते सबकॉन्शियस माइंड सांगतं किंवा तुला हे करायचंच आहे. तसं आपल्याला परीक्षार्थी म्हणून आपल्याला अभ्यास करायचाच आहे. उठल्यानंतर माझं तासाभरामध्ये सगळं आवरलं की मी अभ्यासालाच बसणार आहे, हे ऑटो सजेशननं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं पाहिजे. मी अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर प्रश्नपत्रिका पाहणार आहे मग अभ्यासाला सुरुवात करणार आहे, हे ऑटो सजेशननं सबकॉन्शियस माइंडमध्ये बसलं पाहिजे. मी माझं जे काही झालेलं आहे त्याच्यावरती लिखाण करून पाहणार, मी सराव करणार, हे सगळं ऑटो सजेशनच्या माध्यमातून सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं एकदा की तुम्हाला बाकी फेल कोणीच करू शकणार नाही, हे लक्षात असू द्या.
तर हे डेली अफर्मेशन जे आहेत ना, ते तुमचे बिलीव्स आणि मोटिवेशन हे सातत्यानं ठेवतात. म्हणून आपल्याला ऑटो सजेशन्स म्हणजे मी स्वतःला सांगणं. थोडक्यात काय आहे, आपण पाहतोय की MR लोक म्हणा किंवा कुठलाही मार्केटिंगवाला लिहून ठेवतो माझं गोल काय आहे, आणि तो एक प्रकारे ऑटो सजेशन की बाबा तो त्याला माहिती आहे हे करायचंय तुला, हे सातत्यानं दिसलं पाहिजे. तर हे सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठी ते दिसलं पाहिजे गोल आपलं काय आहे. तर मग ते लिहून ठेवण्याचं कारण काय आहे, आपण चार्ट वगैरे तयार करतो त्याचं रिझन काय आहे, तर ते आपल्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे, आतपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर सातत्यानं स्वतःच्या गोल बाबत आपल्याला अलर्ट करणं हे गरजेचं आहे की बाबा तुला तुझं हे पोस्ट मिळवायचे आहे तर तुला अभ्यास करायचाच आहे. हे सातत्यानं जर आपण अलर्ट राहिलं तरच आपल्या टार्गेट पासून आपण डिस्ट्रॅक्ट होणार नाही. अन्यथा आपण डिस्ट्रॅक्शन आपल्याला जागोजागी मिळत आहेत, आपल्याला हातामध्येच डिस्ट्रॅक्शन आहे ते म्हणजे आपलं मोबाईल. आपण जर पाहिलं तर आपल्याला जरी समजा आपण एखादी ऑनलाईन एखादी कोर्स किंवा एखादी व्हिडिओ पाहत असलो तर ते सुद्धा आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतं आणि आपण त्यावरती फोकस्ड राहत नाही. आजकालच्या जगामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट कुठली आहे तर ती डिस्ट्रॅक्शन आहे, हे लक्षात असू द्या, आणि ते तुमच्या हातातच आहे. त्यामुळं हा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की तुम्हाला सतत तुम्हाला ऑटो सजेशन देऊन तुमच्या ध्येयाबद्दल अलर्ट तुम्हाला ठेवायचं आहे, तरच यश मिळवता येणार आहे. त्यानंतर बघितलं तर स्पेशलाइज नॉलेज. स्पेशलाइज नॉलेज म्हणजे कुठल्याही जगामध्ये जर आपण जर बघितलं तर रिच व्हायचं असेल तर श्रीमंत व्हायचं असेल तर स्पेशलाइज नॉलेज पाहिजे. जसं एलन मस्क काही स्पेस क्राफ्टमध्ये किंवा स्पेस सायन्समध्ये स्वतः काही शिकलेला नव्हता, तरी सुद्धा त्याने त्याच्यातलं नॉलेज गेन केलं आणि आज जगामध्ये त्या स्पेस नॉलेजच्या जीवावरती तो जगामधला सगळ्यात श्रीमंत माणूस झालाय. तसं तुम्हाला तुमच्या अभ्यासामधलं स्पेशलाइज नॉलेज म्हणजे तुम्हाला एक टॉपिक, 2 टॉपिक, 3 टॉपिक, एखादी विषय, दुसरा विषय, कुठल्यावरती कमांड आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला तुमचा अभ्यास करत असताना माझी स्ट्रेंथ काय आहे हे माहिती पाहिजे. मग ती माझी स्ट्रेंथ बाबा मेमोरायझेशन करणं आहे, माझी स्ट्रेंथ बाबा स्किल म्हणजे काय रायटिंग स्किल आहेत, माझी जे काही स्पेशलाइज नॉलेज माझं काय आहे आपलं प्रेझेंटेशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती असल्या पाहिजेत आणि त्यातलं कुठलं स्पेशलाइज नॉलेज म्हणून आपण घेणार आहोत आणि त्याचा वापर आपल्याला स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी करणार आहोत हे माहिती समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल विचार करावाच लागणार आहे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकणार आहात. आणि हे लाईफ लॉंग लर्निंग इज अ की. लाईफ लॉंग लर्निंग म्हणजे काय आहे की तुम्हाला सातत्यानं स्वतःमध्ये अपडेट करत राहाव्या लागतील आणि त्या नाही केल्या तर मग आपल्याला यश मिळू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला नॉलेज सातत्यानं तुमचं इम्प्रूव्ह करायचं आहे, त्याला धार देत राहायचं आहे. धार नाही दिली तर मग आपल्याला काहीच उपयोग होणार नाही, हे लक्षात असू द्या. म्हणून यश मिळवायचं असेल तर स्पेशलाइज नॉलेज असलंच पाहिजे. इमॅजिनेशन, कुठलीही जे काही एक संकल्पना असते, तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला इमॅजिनेशन शक्ती पण तेवढीच पाहिजे. तुमची कल्पना शक्ती जर नसेल तर तुम्ही अभ्यास व्यवस्थितपणे करू शकत नाही, त्याचं प्लॅनिंग व्यवस्थितपणे करू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं तुम्हाला समजा फ्लो चार्ट वगैरे काढायचे आहेत. तुमची कल्पना शक्ती जर चांगली असेल तर फ्लो चार्ट काढता येणार आहे आणि कल्पना शक्ती नसेल तर फ्लो चार्ट वगैरे काढता येणार नाहीत. साधं सिंपल आहे. तर या पद्धतीनं तुमची कल्पना शक्ती ही तीव्र म्हणजे घासून घासून तयार केली पाहिजे. वेगवेगळ्या पॉइंटचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. आपण जर बघितलं तर कुठल्याही कल्पना शक्तीला म्हणजे कुठल्याही विचाराला कल्पना शक्तीची जोड असेल तरच आपल्याला ते यशस्वी होता येतं. जसं तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग जर केलं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कल्पना शक्तींचा वापर केला तरच निश्चितपणे ते प्लॅनिंग आपल्याला व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करता येईल. अन्यथा काय आहे, इम्प्लिमेंट करता येणार नाही. जगामधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की कल्पनाशक्तीच्या जोरावरतीच आपल्याला यशस्वी झालेले आहेत हे दिसून येत आहे. जसं आपण पाहतो की विमान, आज आपण विमानामध्ये बसतो, जातो एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी, पण विमान उडवण्याची जी कल्पना शक्ती होती ती रॉबर्ट्स ब्रदरने जी पहिल्यांदा केली, बाबा असा थॉट आहे, आपण विचार केलाय, तर हे कल्पनेच्या बळावरती कल्पनेच्या जोरावरती यशस्वी होता आलं आहे त्यांना. तर अभ्यासामध्ये पण या कल्पना शक्तीचा वापर करा. वेगवेगळ्या पद्धतीने, कशा पद्धतीने, कुठल्या पेपरमध्ये कसा करायचा आहे हे तुम्ही ठरवा. म्हणजे तरच आपल्याला
यश मिळवता येणार आहे. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स अँड इनोव्हेट, म्हणजे एखादी अडचण आली आहे तर त्या अडचणीवर मात करताना तुम्हाला या कल्पनाशक्तीचाच वापर करता येणार आहे. एखादी प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे तर तो कसा लिहायचा आहे. आत्ताच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला एखादी प्रश्न वेगळ्या पद्धतीने आला तर तो कसा लिहायचा आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कल्पनाशक्तीला वाव द्यायचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आणि तो कसा मिळतो तर वेगवेगळ्या पद्धतीने वाचनातून मिळतो. अन्यथा कल्पनाशक्ती आपली कुठंतरी झोपलेली असते, तर तिला जागृत करायचं आहे हे लक्षात ठेवून. आपल्याला स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून किंवा जगामधला सगळ्यात कुठलाही यशस्वी व्यक्ती म्हणून जर बघितलं तर काय असू शकतंय तर ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. क्लिअर कट प्लॅनिंग नसेल की बाबा मी या महिन्यामध्ये काय अभ्यास करणार आहे, मी 6 महिन्यामध्ये काय अभ्यास करणार आहे, मी वर्षभरामध्ये काय अभ्यास करणार आहे, हे क्लिअर कट प्लॅनिंग नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. आपण जर बघितलं की आपण फक्त काय करतो, परीक्षा जवळ आली की जागे होतो, मग फॉर्म भरायचा आणि मग अभ्यासाला लागायचं, त्याच्यानं अभ्यास कधीच होत नाही. MPSCच्या भरवशावरती अभ्यासाचं प्लॅनिंग कधीच करू शकत नाही आपण. मग आपला अभ्यास कसा केला पाहिजे, कारण MPSCचं स्वतःचं काही एक प्लॅनर जे आहे म्हणजे शेड्यूल जो आहे, टाइम टेबल जो आहे तो कधीच राहत नाही. आणि मग अशा वेळेस आपलं काय, मला MPSCनं आज ही परीक्षा घेतली तर मी जाऊन त्या ठिकाणी मला बसायचं आहे आणि पेपर द्यायचा आहे. या पद्धतीचं प्लॅनिंग तुमचं स्वतःचं असलं पाहिजे. आता एक राज्यसेवेच्या माध्यमातून एक फायदेशीर गोष्ट काय झाली आहे की तुम्ही UPSCचं प्लॅनिंग करा, तुमचं राज्यसेवेची तयारी ऑटोमॅटिक होईल. आणि त्या दृष्टिकोनातून तो फॉर्मॅट सेट ठेवा की बाबा 2026ची UPSC द्यायची आहे तर मग त्या पद्धतीनं MPSC मागे पुढे जरी झाली तरी पण UPSCचं प्लॅनिंग पूर्णपणे त्या पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे तुमची MPSCची पण तयारी होऊ शकेल. तर या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्लॅन टू फेल, म्हणजे मी फेल का होऊ शकतोय याचा विचार करायला लागलात की सक्सेस का मिळू शकतोय हे ऑटोमॅटिक लक्षात येऊ शकतंय. म्हणजे एच अँड एव्हरी पॉइंट हे तुमचं प्लॅनिंग झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग झालं पाहिजे, विषयाचं प्लॅनिंग झालं पाहिजे, त्यातल्या टॉपिकचं प्लॅनिंग झालं पाहिजे, त्याच्या लिखाणाचं प्लॅनिंग झालं पाहिजे, त्याच्या पूर्ण पॉईंट्सचं मेमोरायझेशनचं प्लॅनिंग झालं पाहिजे आणि वेळेचं प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे ते झालं पाहिजे. तरच आपल्याला यश मिळवता येऊ शकणार आहे हे लक्षात असू द्या. डिसिजन घेणं हे कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात आवश्यक बाब आहे. डिसिजन काय घ्यायचा आहे, मी कुठलं पुस्तक वाचायचं आहे कुठलं नाही हे स्वतः एक डिसाईड करणं आणि मग त्याच्यामध्ये कोणीही सांगितलं तर न बदल करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की स्वतःचे डिसिजन स्वतः घेतले तर स्वतःच्या यश आणि अपयशाची जबाबदारी आपण घेतो. अन्यथा काय आहे की आपण मग सांगतो माझ्या मम्मीने तसं केलं, माझ्या पप्पानी तसं केलं, मी 12वीला असताना हे झालं, मला फर्स्ट इयरला असताना हा प्रॉब्लेम झाला, मला सरांनी हे शिकवलं नाही, मला सरांनी हे दिलं नाही, सर ते दुसऱ्या मुलाला हे द्यायचे मला काहीच द्यायचे नाही. ह्या सगळ्या बाबी कुठल्याच गोष्टी येत नाहीत. आपल्या यश आणि अपयशाची जबाबदारी आपण घ्यायचं, म्हणजे काय आहे डिसिजन घ्यायचं. डिसिजन घेतलं की आपल्याला कुठल्याही गोष्टीला अडचण येत नाही. कमी अधिक प्रमाणामध्ये आपण आपल्या जबाबदारीची जाणीव आपल्यामध्ये असते आणि ती आपण पाळतो. आणि या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं काय की यश आणि अपयशामध्ये जी काही भीती वाटते ती भीती वाटायची बंद होईल एकदा तुम्ही डिसिजन घेतला की. तर सगळ्यात महत्त्वाचं डिसिजन हा महत्त्वाचा आहे. सातत्य नसेल तर कुठलीही गोष्ट करू शकत नाही. तुमच्यात जे काही अडथळे येतील ते अडथळे येतच राहणार आहेत, पण त्याच्यामुळे सातत्यामध्ये आपण जर सोडून देण्याचा प्रयत्न केला तर आपण यामध्ये यशस्वी कधीच होऊ शकत नाही. जसं आता एडिसनचं उदाहरण दिलं तुम्हाला की त्यानं जर समजा 1, 2, 10, 50, 100 वेळेस जर फेल गेला म्हणून त्यानं जर सोडून दिलं असतं तर आपल्याला अजूनही लाईट दिसली नसती. तसंच आहे, ऑब्स्टॅकल अडथळे आले म्हणून आपण सोडून देऊ शकत नाही, तर सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्य हे विल पॉवरवरती डिपेंड आहे. विल पॉवर नसेल तर सातत्य राहू शकत नाही. आणि ही विल पॉवर वाढवण्यासाठी आवश्यक बाब आहे ती म्हणजे काय, या ठिकाणी एक छोटीशी हिंट देतो की विल पॉवर वाढवायची असेल तर थोडासा योगा प्राणायाम करा, थोडंसं तुमचे जे काही
फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ते राहू द्या, ऑटोमॅटिक तुमची विल पॉवर वाढलेली तुम्हाला जाणवेल. तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं आहे की सातत्य ठेवायचं असेल तर विल पॉवर आवश्यक आहे. विल पॉवर वाढवायची असेल तर तुम्हाला गरजेचं आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि योग प्राणायाम. तर यातून तुमचं सातत्य ऑटोमॅटिक वाढू शकतंय. आणि त्याचबरोबर पॉवर ऑफ मास्टर माइंड. मास्टर माइंड म्हणजे काय आहे? आपल्याच पद्धतीची विचार करणारी लोक, त्याचा ग्रुप तयार करणं, सपोर्टिव्ह पीपल आपल्या आजूबाजूला तयार करणं म्हणजे मास्टर माइंड थोडक्यात. कारण काय आहे की मास्टर माइंड म्हणजे काय आहे की आपल्याकडे नसलेली गोष्ट कुणाकडून मिळवता येऊ शकते हे तरी आपल्या माइंडमध्ये कळायला पाहिजे, त्याची मास्टरकी तरी तयार झाली पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपण काय पाहतोय जगाच्या स्तरावरती, याचा जर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये विचार केला तर मास्टर माइंड आपण चीनला म्हणू शकतो. 1980 पासून चीन आणि भारतानं सुधारणा सुरू केल्या आणि 90ला आपण पाहतोय की चायनानं चीननं मोठ्या प्रमाणात चांगली झेप घेतली आणि 90च्या दशकामध्येच आपल्या इथं थोडंसं धर्माचं वारं सुरू झालं आणि आपलं जे काही मास्टर माइंड आहे ते बाजूला राहिलं. मग त्या काळामध्ये आपण चायनाचं काय प्रोग्रेस पाहतो, तर चायनाचं प्रोग्रेस आपण आज अमेरिकेला टक्कर चायना फक्त देऊ शकतं हे जगामध्ये आपण पाहतोय. रशियाही नाही, जर्मनीही नाही, युरोपही नाही, भारत तर कुठेच नाही. आणि मग अशा वेळेस जर आपण विचार करायला गेलं तर चायनानं मास्टर माइंड म्हणजे काय, त्यांना डेव्हलप होत असताना आवश्यक असलेल्या रिसोर्सेस, देश, त्यांना सपोर्टिव्ह गोष्टी त्यांनी ते तयार करत गेले. त्याचं ॲटमॉस्फिअर तयार केलं त्यांनी, त्याचं एन्व्हायरमेंट तयार केलं. मग ते उद्योगांचं एन्व्हायरमेंट तयार केलं. आज जगामधली सगळ्यात मोठी सप्लाय चेन चायना आहे. चीनला बाजूला केलं तर जग बंद पडेल हे निश्चित आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर दिसून येतं की चीननं जे काही रिसोर्सेस मिळवण्यासाठी मास्टर माइंड पद्धतीनं विचार केला तो आपल्याला करायचा आहे. की मला एखादी विषय अवघड जातोय, मग मी तो कुणाकडून समजून घ्यायचा आहे. मला एखादी विषयामध्ये टेक्निक नाही समजत, मग तो कुणाकडून समजून घ्यायचा आहे. आपल्या पद्धतीनं विचार करणारी रिसोर्सेस निर्माण करा तर तुम्हाला यश मिळवता येणार आहे. आणि शेअर्ड एनर्जी आयडियाज मल्टिप्लाय युअर चान्सेस ऑफ सक्सेस म्हणजे काय आहे, कुणाकडून घेतानाही लाजू नका आणि कुणाला देतानाही लाजू नका. विचार घेतानाही लाजायचं नाही, विचार देतानाही लाजायचं नाही. तर या दृष्टिकोनातून तुम्ही यशस्वी होऊ शकताय. आणि जर याच्यामध्ये तुम्ही मला हे येतंय मी त्याला का सांगू, नाही होऊ शकत. कारण काय, ती आयडिया किंवा ती गोष्ट तुमच्यापुरती मर्यादित राहते. त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये 100% सांगू शकत नाही की मला ते पुढल्या वेळेस गरजेचं असेल त्यावेळेस आठवेल का नाही. पण मी ज्यावेळेस हे 10 लोकांना सांगू त्यावेळेस मला लक्षात येते की मी ह्याला हे सांगत होतो, मला ते ऑटोमॅटिक लक्षात येतं. मला ते 10 लोकांना सांगितल्यानंतर ही सुद्धा माझ्याकडे 11व्या वेळेस सांगताना काहीतरी नवीन अजून त्यामध्ये सुचलेलं असतं. तर शेअरिंग करताना हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण समृद्ध होत असतो. म्हणून आपल्या आयडिया, आपली पुस्तकं, आपल्या नोट्स कधीही लपवून ठेवायच्या नाहीत हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर सबकॉन्शियस माइंड जे म्हणतो आपण, हे तुम्हाला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस विचार करायचा आहे, त्याला कसं ब्रीच करायचं आहे हे समजलं पाहिजे तर तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि मग त्याच्यामध्ये आपण जे पॉझिटिव्ह थॉट्स आणि क्लिअर कट मला काय पाहिजे आहे हे आपण सबकॉन्शियस माइंडला ज्यावेळेस सांगायला लागतो त्यावेळेस, बाबा सबकॉन्शियस माइंडला मी सांगून ठेवलंय मला या वर्षी काही करून क्लास 1ची पोस्ट मिळवायची आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला झोपूच देणार नाही. तो सतत सांगेल की बाबा उठ, अभ्यास कर, फिरायला जाऊ नको, टाइमपास करू नको, अभ्यासच कर, कारण त्याच्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही. हे तुमचं सबकॉन्शियस माइंड सातत्यानं तुम्हाला सांगेल. आणि हे सबकॉन्शियस माइंड ज्यावेळेस तुम्हाला सांगायला सुरू करेल त्यावेळेस 100% तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, अन्यथा काहीच होणार नाही. म्हणून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सवय लावण्यासाठी सातत्यानं पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार त्याला सांगा की बाबा मला हे मिळवायचंय, हे कसं मिळवायचंय, हे अशा पद्धतीने मिळवायचं, मला हे करायचंय, मला ते करायचंय. हे ज्यावेळेस तुम्ही सांगाल त्यावेळेसच तुमचं सबकॉन्शियस माइंड जागृत राहील आणि ते तुम्हाला ते करण्यास प्रेरणा देईल आणि तुम्ही कराल, अन्यथा काहीच होऊ शकत नाही. म्हणून हे लक्षात असू द्या की फायनल थॉट म्हणजे काय आहे की सक्सेस हे कधीही लक, नारळ फोडून, देवाकडे काहीतरी मागून मिळत नसतं.
आपण ठरवलं मी ग्रॅज्युएशन झालंय, यावर्षीचा मी MPSCचा फॉर्म भरणार आहे आणि मी म्हटलं की मी या देवाला 100 रुपये देणार, 101 रुपये देणगी देणार मी अधिकारी झालो तर. का बाबा, तुझ्याकडेच 101 रुपये आहेत, कोणी 1001 देऊ शकतंय, कोण 10,001 देईल, कोणी 1,01,000 देऊ शकतंय. मग पैशानं देव पावणार नाही, तुला कष्ट करावे लागणार आहेत आणि हे केलं तरच आपल्याला यश मिळणार आहे. लक इथं काहीच फॅक्टर नाही आहे. लक हा कधीच फॅक्टर होणार नाही आहे. तुमच्या ॲक्शन्स आणि तुमचे विचार हेच तुम्हाला यशस्वी करणार आहेत. लक हे फक्त कमजोर लोकांचं आहे की लक कधी उपयोगाला येतंय, लक अपयश आल्यावरती उपयोगाला येतं की माझं लक नव्हतं, मला हे झालं, मला ते झालं. मग ते अपयश येतं ना, त्यावेळेस आपल्याला हे लक उपयोगाला येतं हे सांगायला काहीतरी. पण जे यशस्वी झालंय त्याला लक कधीच येत नाही. सगळ्यात शेवटी लक म्हणजे काय आहे तर तुम्ही जे विचार करताय, तुम्ही जे पॉझिटिव्ह थिंकिंग करताय त्याला जे पाठबळ देतो एक प्रकारे किंवा हा मला हे निर्माण करायचंय, तर हे निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात ठेवा की तुमच्या ॲक्शन्स आणि तुम्ही तुमच्या विचारातून तुमची लाईफ तयार करू शकताय. विचार काय करायचे, मला पोस्ट मिळवायचे हेच विचार करायचा आहे आणि याबद्दलच सातत्यानं आपण अलर्ट राहायचं आहे. हाच एकमेव विचार आहे यश मिळवायचा, अन्यथा काहीच नाही. मग त्या विचारामध्ये कुठंही जर तर आलं की बाबा मला पोस्ट मिळेल का, माझा अभ्यास झालाय का, मला हे अडचण आहे, मला ते अडचण आहे, तर मग काहीच होऊ शकणार नाही. म्हणून काय आहे की तुमचे विचारच हे तुम्हाला पोस्ट मिळवून देणार किंवा नाही हे फायनल आहे. आणि त्यामुळं तुम्ही या दृष्टिकोनातून जर हे सगळ्या गोष्टींचा विचार व्यवस्थित केला, थिंकिंग केलं, तर नक्कीच तुम्ही एक अधिकारी म्हणून यशस्वी होऊ शकताय किंवा पोस्ट मिळवू शकताय. अधिकारी म्हणून यशस्वी नाही तर पहिला अधिकारी व्हायचंय, तर ते अधिकारी होण्याची गोष्ट जी आहे तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकताय. तर स्पर्धा परीक्षेचा हा मूलमंत्र जर म्हणून आपण विचारात घेतलं तर थिंक अँड ग्रो रिच ही जी पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्हाला या ठिकाणी निश्चितच अधिकारी होण्यासाठी बर्निंग डिझायर तयार करेल. तर हे पुस्तकही एकदा वाचा आणि त्याचबरोबर तुम्हाला यातून या व्हिडिओमधून सातत्यानं जर ज्यावेळेसही तुम्हाला मोटिवेशन कमी पडेल त्यावेळेस हा व्हिडिओ ऐका, निश्चित तुम्हाला जाणवेल की आपल्याला काय करायचं आहे, आपण कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे. आणि सातत्यानं दिवसातून मी म्हणेन की एकदा तरी हा व्हिडिओ ऐकला तर निश्चितपणे रोज तुम्ही अलर्ट राहाल. रोज तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल की मला हे यश मिळवायचं आहे आणि मला हे मिळवायचंच आहे, मला यावर्षी पोस्ट काढायचीच आहे. हे जर करायचं असेल तर मी म्हणेन की तुम्ही हा रोज व्हिडिओ ऐकत जा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि 3 महिन्यानंतर तुम्ही पहा, असं म्हटलं जातं 21 दिवसानंतर कुठलीही सवय लागते, तसं हा व्हिडिओ जर तुम्ही 21 दिवस कंटिन्युअस पाहिला तर मी म्हणेन की निश्चितच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे जाईल की आपल्याला काय करायचं आहे. तुम्ही अलर्ट राहाल, तुम्ही तुमच्या डिझायर्स बर्निंग डिझायरमध्ये तुम्ही कन्वर्ट कराल आणि तुम्हाला यश यावर्षी मिळेल त्याचं प्लॅनिंग तुम्ही कराल. तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला लाभदायक ठरेल ही अपेक्षा करतोय. तुमच्या भविष्यासाठी तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक ही करा, सबस्क्राईब करा, कॉन्टॅक्ट दिलेला आहे, काही अडचणी असतील तर निश्चितच कॉल करा. धन्यवाद.